2 दिवसांपूर्वीच पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांची ओळख परेड करत कडक इशारा दिला होता। असं असतानाच आज पुण्यात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले। पुण्यात एका कार्यक्रमासाठी जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे। पुणे शहरात आज सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, कायदेतज्ञ असीम सरोदे आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनव सभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण वागळे यांचे भाषण होते। मात्र या सभेला उधळून लावू असा इशारा भाजपाने दिला होता। अशात कार्यक्रमासाठी जात असताना निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। यामध्ये गाडीवर शाईफेक करण्यात, काचा फोडण्यात आल्या। या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला होता। सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे पत्रकार निखिल वागळे यांचे पुण्यात भाषण होऊ देणार नाही। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सदर भाषणाला परवानगी नाकारावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांकडे केली होती। ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वागळे यांनी वादग्रस्त विधान केले होते। त्यानंतर भाजपाचे नेते सुनील देवधर यांनी वागळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे केली होती। वागळे यांच्या आज पुण्यात होणाऱ्या सभेत परवानगी देऊ नये अशी मागणी देवधर यांनी केली होती। वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी अवमानकारक विधान केलं होतं। केवळ प्रसिद्धीसाठी वागळे वादग्रस्त वक्तव्य करून लोकप्रियता मिळवत आहेत। त्यांच्या भाषणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। वागळे यांच्या भाषणास परवानगी नाकारण्यात यावी। पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही त्यांचे भाषण उधळून लावू असा इशारा घाटे यांनी दिला।